नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाच्या जन्मानंतरचं पहिलं वर्ष हे बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे या वयातील बाळाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 महिन्याच्या बाळाचा शारीरिक बौद्धिक विकास किती असेल याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी आपण बाळाच्या विकासाला चालना देण्यासाठी त्याची कशी काळजी घ्यायला हवी, बाळाच्या उत्तम बौद्धिक विकासासाठी पालकांनी काय काय करायला हवं या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबतच बाळाला कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी पालकांची भूमिका याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. 5 महिन्याच्या बाळाचा विकास वेगाने होतो, ज्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक हालचाल, बुद्धी आणि संवाद यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. या वयात बाळ आधाराने बसू लागते, खेळणी पकडते आणि वेगवेगळे आवाज काढत बडबड करू लागते आणि प्रतिसादही देऊ लागते. बाळ पोटावर असताना छातीवर उचलते आणि मान पूर्णपणे ताठ स्थिर ठेवते. पाठीवरून पोटावरून पाठीवर सहज पलट मारू शकते. पाठीचा कणा मजबूत होत असल्याने आधाराने बसू लागते. खेळणी किंवा वस्तू दोन्ही हातांनी घट्ट पकडणे आणि एका हातातून दुसऱ्या हातात देणं हे शिकतं. हातातील वस्तू किंवा हात पाय तोंडात नेण्याची सवय वाढते. बाळाला उभे धरल्यास ते आपल्या पायांवर थोडे वजनही देऊ लागते. पायाने किंवा हाताने जोरात एखादी वस्तू ढकलूही शकते. तेवढी ताकद त्या स्नायूंमध्ये येणं 5व्या महिन्यामध्ये चालू होतं. पाच महिन्याच्या बाळाचा बौद्धिक व मानसिक विकास वेगाने होतो. या वयात बाळ चेहरे ओळखणे, नावाला प्रतिसाद देणे, कारण परिणाम समजणे यांसारख्या गोष्टी शिकू लागते. बाळ आई वडील किंवा परिचितांचे चेहरे तसेच त्यांचा आवाज स्पष्ट ओळखू लागते. स्वतःचे नाव पुकारल्यास किंवा आवाज आल्यास बाळ त्या दिशेने मान वळवून पाहते आणि त्याला प्रतिसादही देते. बाळ दूरवरच्या गोष्टी स्पष्ट पाहू शकते आणि चमकदार ठळक रंगाच्या खेळण्यांकडे जास्त आकर्षित होते. म्हणजे या वयात बाळाला फक्त काळा आणि पांढरा याशिवाय इतरही रंग दिसू लागतात. बाळ ओ किंवा म, ब असे स्वर व्यंजन उच्चारून बडबड करू लागते आणि संवादाचाही प्रयत्न करते. खेळणी खाली टाकून काय होतं हे बाळ पाहू लागतं. बाळ हातातून खाली पडली वस्तू किती शोधण्याचाही प्रयत्न करतं. बाळ प्रत्येक नवीन वस्तू हातात धरून ती थेट तोंडात घालून तपासण्याचाही प्रयत्न करतं. या वयामध्ये बाळाचे दात येण्याची प्रक्रियाही हळूहळू चालू होऊ लागते. त्यामुळे बाळ हात आणि पाय सतत तोंडात घालण्याचा प्रयत्न करतं. 5 महिन्याच्या मुलाचे सरासरी वजन साधारण 6 ते 7.5 किलो असतं आणि 5 महिन्याच्या मुलीचं सरासरी वजन साधारण 5 ते 6 किलोच्या जवळपास असतं. प्रत्येक बाळाची शारीरिक वाढ वेगळी असते, त्यामुळे बाळाच्या वजनावरती थोडाफार परिणाम दिसून येतो. 5 महिन्याच्या बाळाचा बौद्धिक व मानसिक विकास म्हणजे प्रतिसाद देणं, ओळखणं, कुतूहल दाखवणं आणि त्या गोष्टी करण्यात रस दाखवणं. आजूबाजूला चालणाऱ्या हालचाली, नवीन वस्तू आणि चमकदार रंगांच्या खेळण्याकडे बाळ टक लावून पाहतं. हातातील वस्तू पकडून ती तोंडाकडे नेऊन तपासण्याचा प्रयत्न करतं. 5 महिन्याच्या बाळाशी सतत संवाद साधा. त्याचे बोबडे बडबडणे ऐकून घ्या आणि त्याला प्रतिसादही द्या. पिकअबू सारखे साधी खेळ खेळा, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते. बाळाला रंगीत पुस्तके दाखवा. मोठ्या चित्रांची आणि ठळक रंगांची पुस्तके लहान मुलांना नियमितपणे दाखवा. यामुळे लहान मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि कुठल्याही गोष्टीतील रुची वाढण्यासाठी मदत होईल. 5 महिन्याचं बाळ हातातील वस्तू मुद्दाम खाली टाकून पाहते. वस्तू कशी पडते, पडल्यानंतर काय होते, आवाज कसा येतो हे त्याला यावेळी तपासायचं असतं आणि हा एक खेळ होतो. तुमच्या बाळाला लाकडी चमचे, प्लास्टिकचे कप किंवा लहान पेट्या द्या आणि त्याचा एक खेळ बनवा. जसे जसे तुमचे बाळ मोठे होईल तसे तसे इंटरॅक्टिव्ह खेळणी आणि ॲक्टिव्हिटीज बोर्डचा आपण वापर करू शकतो. या वयातील बाळ समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हात लावून पाहणं, खिशातील पेन काढणं, चष्मा ओढून पाहणं या गोष्टीही करतं, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहायच्या असतात.
22 महिन्याचं बाळ अधिक स्पष्टपणे आनंद, राग किंवा नाराजी व्यक्त करू लागतं. ओळखीच्या चेहऱ्यांना पाहून प्रतिसाद देऊ लागतं. आवाजावरून भावनाही ओळखू लागतं. बाळ मोठ्याने हसू लागते आणि खेळताना किंवा कौतुक, लाड करताना खूप आनंदही दर्शवतं. जेव्हा आपण बाळाला रागवतो तेव्हा बाळ रडूही लागतं. अपेक्षेनुसार एखादी गोष्ट न घडल्यास किंवा खेळण्यात अडचण आल्यास बाळ चिडचिड करतं किंवा राग व्यक्त करतं. आई वडील व घरातील इतर ओळखीच्या व्यक्तींनी बाळ ओळखू लागतं आणि नवीन नवीन अनोळखी चेहऱ्यांकडे एकटक पाहत निरीक्षणही करतं. बाळ हसून प्रतिसाद देतं. बाळ भावना व्यक्त करताना निरनिराळे गोंडस आवाज किंवा बडबड करून संवाद साधण्याचाही प्रयत्न करतं. उचलल्यावर बाळ जवळ चिटकून राहतं आणि सुरक्षिततेची भावना अनुभवतं. आता बाळाला थोडीशी समजही आलेली असते. 5 महिन्याच्या बाळाच्या विकासात काही चिंताजनक लक्षणे आढळल्यास बालरोग तज्ज्ञांना भेटणं गरजेचं असतं. नियमितपणे वाढीचे टप्पे न दिसणे किंवा शारीरिक हालचालींमध्ये कमतरता असणे यांचा समावेश यावेळी असेल. तर प्रत्येक महिन्याच्या विकासाची मोजमापे घेण्यासाठी आपण डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. बाळ मान धरत नसेल, वस्तू हातात पकडत नसेल किंवा आवाजालाही प्रतिसाद देत नसेल, बाळ दोन्ही बाजूंना उलटत नसेल किंवा हातापायांची हालचाल करत नसेल, चेहऱ्यावर हास्य किंवा भावना नसतील, एका बाजूने जास्त ताठरपणा किंवा कमकुवतपणा जाणवत असेल, बाळ दूध पिण्यास टाळत असेल, बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नसेल, यातील बरीचशी लक्षणं जर एकत्रितरित्या दिसून आली तर अशावेळी डॉक्टरांकडून भेटणं गरजेचं असतं. 5 महिन्याच्या बाळाच्या शारीरिक विकासासाठी पोटावर झोपून व्यायाम द्या, म्हणजे त्याला नियमित टमी टाईम द्या. आधार देऊन बसवण्याचा प्रयत्न करा आणि खेळण्यांनी हातापायांच्या हालचालींना प्रोत्साहन द्या. या वयात बाळाचे स्नायू बळकट करणं आणि त्याच्या हालचाली शिकवणं महत्त्वाचं असतं. नियमित मसाज, अंघोळ, हलका व्यायाम आणि पुरेसं पौष्टिक दूध बाळाला दिल्याने उत्तम शारीरिक विकास होतो. शारीरिक विकासासाठी नियमित टमी टाईममुळे फायदा होतो. यामुळे मान, पाठ आणि हातांचे स्नायू बळकट होतात. वस्तू पकडण्याचा सराव करा, जेणेकरून च्या समोर रंगीबेरंगी वस्तू, आवाज करणारी खेळणी ठेवा, जेणेकरून बाळ हात लांबवून ती पकडण्याचा प्रयत्न करेल. उशा किंवा पाठीला आधार देऊन बाळाला बसवण्याचाही नियमित सराव द्या. बाळ पाठीवरून पोटावर किंवा पोटावरून पाठीवर स्वतःहून वळू शकेल, त्यासाठी त्याला हलका हातभार द्या. बाळाला या टप्प्यावर फक्त आईचं दूध किंवा योग्य फॉर्म्युला मिल्क द्या, जे त्याच्या वाढीसाठी पुरेसं आणि योग्य असतं आणि त्यातून बाळाला कोणताही त्रासही होणार नाही. आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले लाईक, कमेंट, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.